आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. त्यांना फ्युचर रेडी करण्याकरता आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील उपयोग होणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या पुस्तकाचं विमोचन झालं आहे असे दर्शवावे. संदीप काळे सरांचे माताश्री पिताश्री त्यांना देखील मंचावर आमंत्रित करतो आहोत. माझ्या आयुर्वेदावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार आपण आहोत. सांगायला अत्यंत हर्ष होतो आहे की रा.आ.पो. वैद्यक महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक वैद्य संदीप काळे यांनी आयुर्वेद और आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर एक अत्यंत अभिनव पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक लिहिण्याकरता त्यांच्या सहचारिणी वैद्य पौर्णिमा काळे यांचा देखील त्यांना सहयोग लाभलेला आहे. तर आज त्यांच्या पुस्तकाचे विमोचन आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या पुढचं विमोचन करण्याकरता मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामन घुंगराळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचे विमोचन करावे. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. त्यांना फ्युचर रेडी करण्याकरता आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील उपयोग होणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या पुस्तकाचं विमोचन झालं आहे असे दर्शवावे. आजच्या कार्यक्रमाला सरांचे आई वडील देखील उपस्थित झालेले आहेत हा सोहळा बघण्याकरिता. संदीप काळे सरांचे माताश्री पिताश्री त्यांना देखील मंचावर आमंत्रित करतो आहोत. या पुस्तकाचं विमोचन आज इथे झालेलं आहे. हे पुस्तक आपणा विद्यार्थ्यांना लवकरच अवेलेबल होणार आहे. या सोहळ्याचा एक फोटो घेऊया. धन्यवाद. याच्याबद्दल मी संदीप काळे सरांना विनंती करते की त्यांनी 1 मिनिटामध्ये आपल्या या पुस्तकाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना अवगत करावे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आणि संस्मरणीय असा क्षण आहे. एकीकडे आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत, तर दुसरीकडे आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडून येणाऱ्या माझ्या आयुर्वेदावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार आपण आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी परवानगी देऊन आणि नेहमीच प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल आमचे माननीय संचालक डॉक्टर रमण घुंगराळेकर सर आणि आमच्या महाविद्यालयाच्या आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या पुस्तकासाठी शुभेच्छा संदेश देणारे माननीय मेंबर ऑफ बोर्ड ऑफ इथिक्स डॉक्टर नारायण जाधव सर, तसेच माननीय संचालक डॉक्टर रामन घुंगराळेकर सर, नंतर मॅसेज देणारे डॉक्टर संत मॅडम आणि आमचे विभाग प्रमुख डॉक्टर संतोष गिरबिडे सर यांचे मी अनेक प्रेरणा देऊन शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आई व वडील हे नेहमी प्रेरणास्थानी आहेत. त्यांचे आशीर्वाद तसेच सेवाव्रत प्रकाशनाच्या डॉक्टर वर्षा मॅडम आणि डॉक्टर शिरीष सर यांचे विशेष आभार मानतो. अत्यंत कमी कालावधीत आणि वेळेत पुस्तकाचे प्रकाशन आणि उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच माझा एक मित्र होता जो MDच्या फर्स्ट इयरला ॲक्सिडेंटली त्याची डेथ झाली, त्याला हे पुस्तक मी अर्पण करत आहे. डॉक्टर विकास कटके. मित्रांनो, आज जग झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. अशा परिस्थितीत आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांसाठी, संशोधकांसाठी आणि चिकित्सकांसाठी या नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे ही काळाची गरज आहे. या पुस्तकाचा उद्देश AIला आयुर्वेदाचा पर्याय मांडणे असा नसून
आपल्या संशोधनाला गती देण्यासाठी आणि शैक्षणिक कार्य अधिक सक्षम करण्यासाठी आहे. साहजिकच आपल्याला असं वाटेल की या पुस्तकाच्या सहलेखिका डॉक्टर पौर्णिमा काळे यांचे घाबरून मी नाव टाकलं असेल, कारण पत्नीचा दरारा नेहमी असतो. परंतु असे नसून मी जरी AIमध्ये अभ्यास करत असलो तरी प्रत्यक्ष AIचा वापर त्या त्यांच्या इंडियन योग आयुर्वेद असोसिएशनच्या कामासाठी वापर करत असतात आणि त्यांनी या पुस्तकाला खूप छान मोलाची साथ दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच डॉक्टर राजू टारपे यांनी चॅप्टर लिहिलेलं आहे. डॉक्टर अभिनव आणि डॉक्टर फरीदा खान या दोघांनीही हे माझे PGचे विद्यार्थी असून त्यांनी देखील AI टूलवरती चॅप्टर लिहिलेले आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. तसेच आपल्या भिंतीवरती QR कोड लावलेला आहे, तो स्कॅन करून विद्यार्थी हे पुस्तक बुक करू शकता आणि त्या विद्यार्थ्यांना ते पुस्तक त्यांच्या महाविद्यालयामध्ये देण्याची सोय करण्यात येईल. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मी विशेष आभार देतो. आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अतिशय संस्मरणीय झालेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. मला हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय संचालक, माननीय अधिष्ठाता, सर्व विद्यार्थी, माझ्या महाविद्यालयातील सर्व अध्यापक आणि माझे मित्रपरिवार या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.